महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अंबासन, मोराणी, सांडस, काकडगाव आणि परिसरात बिबट्याचं वारंवार दर्शन होत आहे। विशेषतः रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं सावट आहे। महावितरणकडून सध्या रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा केला जात असल्यानं जीव धोक्यात घालून शेतकरी शेतीकाम करायला मजबूर झालेत। या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीनं दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। यासोबतच शेतशिवारात उघड्या आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या रोहिंग्यावर फ्यूज पेट्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली। कांत रामचंद्र अंबासन ग्रामपंचायत सदस्य आम्ही उपोषण दिवसा लाईट आणि या अंबासन, मोराणे, नामपूर, काकडगाव या एरियातील जे पेटी बॉक्स आहेत एकदम जुनाट झाले, म्हणजे तिथं आज शेतकरी फ्यूजसुद्धा टाकायला जाऊ शकत नाही अशी अवस्था ते सर्व चेंज करण्यासाठी या 2 मुद्द्यावर आम्ही उपोषणाला बसलो आहे। आणि आम्ही नोव्हेंबरपासून तोंडी उत्तर 2-3 वेळेस आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो। त्यांनी डिसेंबर एंडपर्यंत दिवसा लाईट होईल तुमची, 5 जानेवारीपर्यंत होईल। त्यानंतर आम्ही 3 गाडी भरून आम्ही भुसे साहेबांकडे गेलो। भुसे साहेबांनी 18 जानेवारीच्या दिवशी आम्ही 3 शेतकऱ्यांनी भेट घेतली। भुसे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर जानेवारी एंडपर्यंत दिवसा लाईट मिळेल शेतकऱ्यांना अशी ग्वाही दिली होती। पण जानेवारी उलटल्यावर फेब्रुवारी चालू झाला तरी दिवसा लाईट आम्हाला मिळाली नाही। बिबट्याचा इतका वावर आहे की शेतकऱ्यांचं जीवन एकदम म्हणजे रात्रीचं पाणी भरायला आता 12:55 लाईट येते आणि सकाळीच लाईट जाते। मग शेतकऱ्याचं असं वाईट जीवन आलेलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश असून इतकी वाईट अवस्था आहे। त्याच्यामुळे आम्ही या सर्व विचार 2-4 वेळेस लेखी निवेदन पण दिलेलं आहे, पण त्याच्यावर कारवाई झाली नाही। आम्ही शेवटचा पर्याय म्हणून लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलनाला बसलो। या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कौर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झालेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बिबट्याचा वाढता वावर, रात्रीची शेती आणि वीज पुरवठ्याचा प्रश्न यामुळे सटाणा तालुक्यातील शेतकरी सध्या प्रचंड तणावात असल्याचं दिसतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग, नाशिक।